एकैकादशी कारेन करिशी व्रतसार, काय तुझा जीव जातो एका दिशे, फराळाच्या मिशे धनी घेशी. पहाते पांडवाखंड वनवाशी, परित्या देवाशी आठविती. प्रल्हादाशी पिता करीतो जाचनी, परितो स्मरे मनी नारायण गोपाल कृष्ण भगवान. अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री शिशे भगवान विष्णू नमस्कार. गोपाल श्रीकृष्णाला नमस्कार. सर्व श्रोते मंडळीला नमस्कार. ग्रामदैवता हनुमंतराला नमस्कार. सर्व ज्ञात अज्ञात देवदेवतांना नमस्कार. आज हरिदिनी एकादशी, भगवान नारायणाचं आवडतं व्रत भगवान विष्णूंचं. एकादशी म्हणलं की भगवंताला फार प्रिय व्रत आहे. ही अशी एकादशी प्रत्येक 15 दिवसाला येणारी एकादशी. एकादशीचं व्रत सर्व एकादशीचं सारखंच आहे. दशमी, द्वादशी, दशमी, एकादशी आणि द्वादशी. तर भगवान श्रीकृष्णाचे लाडके भक्त असणारे पांडव, धर्मराजाने भगवान श्रीकृष्णाला प्रश्न केला, भगवंता तुम्ही प्रत्येक एकादशीची जशी व्रतकथा मला सांगताय, तसं या श्रावण महिन्यातील वद्य पक्षातील एकादशीचं नाव सांगा आणि तिची ही एकादश कोण्या सर्वश्रेष्ठ भक्ताने केलेल्या एकादशीचा प्रभाव काय आहे हे मला सांगा. तर भगवान धर्मराजाला भगवान श्रीकृष्ण परमात्मा सांगतात, हे धर्मराज, या एकादशी श्रावण वद्य एकादशीचं नाव आहे अजा एकादशी. आजची अजा एकादशी. या अजा एकादशीचं महात्म्य मी तुम्हाला सांगतो. एकाग्र चित्त देऊन श्रवण करा, कारण कोणतंही ऐकायचं म्हणल्याच्या नंतर एक चित्ताची एकाग्रता पाहिजे. आणि चित्ताची एकाग्रता नसल्याच्या नंतर वक्त्यानं काय सांगितलं आणि श्रोत्यानं काय ऐकलं, वक्त्यानं काय सांगितलं आणि श्रोत्यानं काय ऐकलं, मग तशा प्रकारानं ती एकाग्रता नसली, अर्धवट ऐकत होत आणि अर्धवट ऐकल्याच्या नंतर पुढचं काय झालं विषय माहीत नसतो. नाहीतर अगोदर काय झालं याची कल्पना नाही, त्याच्या पुढचं अर्ध ऐकतो. म्हणजे अर्धवट ऐकल्याच्या नंतर काय काय घटना घडतात. अर्धवट कथा ऐकल्याच्या नंतर तुम्हाला माहीत आहे, सुभद्रा, तिला एक लावलं तरी चालतं तिकडच. गोपाल कृष्ण भगवान की जय. भगवान अर्जुनाला सुभद्रेनं एक वेळेस असा प्रश्न विचारला. सुभद्रेनं की तुम्ही जे चक्रव्यूह म्हणतात, युद्धभूमीवर चक्रव्यूहाची रचना कशी करतात, ते चक्रव्यूहाचा भेद कसा करायचा, चक्रव्यूहाचा भेद करत असताना चक्रव्यूहामध्ये कसं शिरायचं आणि तिथून कसं बाहेर पडायचं. तर अर्जुन सांगू लागले सुभद्रेला, अर्जुनानं सांगितलेले. भगवान ही कथा कोणाला सांगितली? सुभद्रा आणि अर्जुन यांचा संवाद आहे. अर्जुनानं आपल्या पत्नीला सांगितली, सुभद्रेला. मी सुभद्रेला सांगत असताना सुभद्रा त्यावेळेस गरोदर होती.
सुभद्रा गरोदर असल्यामुळं अर्जुन सांगायले कशा प्रकाराने चक्रव्यूह, त्यावेळेस हां हां सुरुवातीला म्हणली सुभद्रा, आणि हां हां बोलता बोलता अर्जुन सांगायच लेत आणि सुभद्रेला लागली झोप. चक्रव्यूहाचा भेद कसा करायचा एवढं ऐकलं तिनं, पण ते चक्रव्यूहातून बाहेर कसं यायचं त्यावेळेस झोप लागली. म्हणून त्या धर्मक्षेत्र कुरुक्षेत्राच्या ठिकाणी युद्धभूमीवर अर्धवट कथा ऐकल्याचं सोंग कसं झालं. धर्मक्षेत्राच्या ठिकाणी अभिमन्यूनं त्या चक्रव्यूहाचा भेद केला आणि चक्रव्यूहाच्या मधात शिरले, पण त्या चक्रव्यूहाचा भेद करून आता बाहेर कसं निघायचं ही तिथं माईला झोप लागली. ही माईची चूक आहे, ही माईची चूक आहे. म्हणून कथा ऐकत असताना एकाग्र चित्तात ठेवावं आणि कथा पूर्ण ऐकावं, नाही तर शेंडा कोणता आणि बूड कोणतं याचा मेळ बसत नाही. तसं भगवान धर्मराजाला म्हणतात आजची एकादशी जी आहे श्रावण वद्य पक्षातील कृष्ण पक्षातील एकादशी, हिचं नाव आहे अजा एकादशी. आणि एकादशीचं व्रत सांगू लागलेले आहेत. पूर्वी अयोध्येमध्ये सूर्यवंशात वशिष्ठ ऋषींचा शिष्य राजा हरिश्चंद्र अगदी सुंदर असं राज्य करीत होता. चक्रवर्ती आहे. आता हरिश्चंद्र म्हणलं की आपल्याला माहीतच आहे, राजा हरिश्चंद्रासारखा सत्यवादी राजा नाही, सत्यवादी होता तो. मग एवढा सत्यवादी राजा आहे हरिश्चंद्र, सत्यनिष्ठ होता. त्याला तारामती नावाची पत्नी आहे. एक महान असा पवित्र त्याची ती तारामती पत्नी होती. त्यानं एक मुलगा होता, त्या मुलाचं नाव आहे रोहिदास. एकदा नारद इंद्र सभेत राजा हरिश्चंद्राची स्तुती गाऊ लागले. देवराज इंद्राच्या सभेत. आता पहा कोणाकोणाची स्तुती वर्णन करावं. नारद हा मृत्यूलोकातील एका राजाची स्वर्गामध्ये देवराज इंद्राच्या सभेत स्तुती करायले. काय आहे की दुसऱ्याची स्तुती केली एखाद्याची, एखाद्या माणसाला ती स्तुती गोपाल कृष्ण भगवान की जय. स्वर्गामध्ये राजा हरिश्चंद्राची स्तुती चालली. नारद सांगायले देवराज इंद्राला, आणि इंद्राला सांगत असताना तिथं सर्व प्रकारची ऋषीमंडळी आहेत. सत्यनिष्ठतेबद्दल गायली. नारद मुनीच्या मुखातून आपल्या शिष्याची सत्कीर्ती ऐकून वशिष्ठाचे प्रतिस्पर्धी विश्वामित्र याला अत्यंत वाईट वाटलं. जोपर्यंत खरंच माणसाच्या अंतकर किती ज्ञान होऊ द्या, विद्वत्ता येऊ द्या, पण जोपर्यंत माणसाच्या अंतकरणातला द्वेष संपत नाही ना, ज्ञान येऊ द्या का विद्वान असू द्या का धनवान असू द्या, अंतकरणातला द्वेष संपत नाही तोपर्यंत ते पूर्णत्वाला जात नाही. एवढे विद्वान ऋषी, एक प्रभू रामचंद्राचा गुरु आणि विश्वामित्र हे का सामान्य आहेत का? प्रतिसृष्टी करण्याची शक्ती ज्याच्यामध्ये, पण या दोन महाराजाचं कधीच जमत नव्हतं, विश्वामित्राचं आणि वशिष्ठाचं. कशामुळं वाद चालला होता? विचार करा, मनुष्य कर्मशे श्रेष्ठ आहे, जन्मशे नाही कर्मशे श्रेष्ठ आहे. आता विचार करा, विश्वामित्र हे क्षत्रिय कुळात जन्मलेले आणि वशिष्ठ ब्राह्मण कुळात जन्मलेले. मग विश्वामित्रानं 60,000 वर्ष तपश्चर्या केली, राज्य केल्याच्या नंतर 60,000 वर्ष तपश्चर्या केली, आणि 60,000 वर्ष तपश्चर्या केल्याच्या नंतर ऋषी हा शब्द
त्याच्या पाठीमागं लागला. पण कोणते ऋषी झाले ते? राज्याचा त्याग करून ऋषी झाला का मग त्याला राज ऋषी म्हणतात. आणि जन्मजात राज्याकडे पाहिलंच नाही, सुरुवातीपासूनच जो त्यागी आहे तो ऋषी झाला. म्हणून या दोन साधूचं भांडणच होतं फक्त एका शब्दामुळं. विश्वामित्र वशिष्ठाकडे कधी गेले का वशिष्ठानं म्हणावं या राज ऋषी. राज ऋषी म्हणलं की याच्या पोटात अशी तिळक उठायची विश्वामित्राच्या. त्यानं म्हणावं मला ब्रह्मर्षी म्हणा. वशिष्ठ ऋषी म्हणले मी ब्रह्मर्षी म्हणत नाहीत कारण तुम्ही ब्राह्मण नाहीत. बरं ब्राह्मण नाही तर मग हे नाही कशाला अपेक्षा करायची? मी ब्राह्मण नसून मला ब्रह्म म्हणा, कशाला अपेक्षा करायची? पण माणसाला मोठेपणा फार घ्या वाटतो. व आपण त्या कॅटेगरीचे नाही तर आपल्याला त्याच्यामध्ये बसवा असं मनानं कशाला म्हणायचं? विश्वामित्र ऋषी बसले त्या कॅटेगरीमध्ये, पण कधी? क्षत्रियाचा ब्राह्मण झाला, इंद्र सभेशी बैसू लागला. शेवटीची अवस्था मग मात्र क्षत्रियाचा ब्राह्मण झाला आणि इंद्र सभेशी बैसू लागला. ही महाभारतातलं उदाहरण. मात्र त्या दोघांचा वाद चालला. शेवटी या वादावादामध्ये द्वेषानं काय होतं एकमेकाचं? विश्वामित्र वशिष्ठ ऋषी मला ब्रह्मर्षी म्हणत नाहीत म्हणून विश्वामित्रानं वशिष्ठाचे 100 मुलं मारले. आता विचार करा, ज्या ऋषीचे एवढे मुलं मारून मी ते ऋषी त्याला काहीच बोलला नाही. पण एके दिवशी म्हणला आता हे मुलं मारूनही याला काही वाटत नाही का? याचाच काटा काढतो. विश्वामित्र म्हणले आज मी यालाच मारणार. म्हणून ते त्याच्या आश्रमात बसलेले होते वशिष्ठ ऋषी. संध्याकाळची वेळ होती, पौर्णिमा, शुभ्र चांदण्या, लख प्रकाश पडलेला चंद्रप्रकाश. आणि त्या चंद्रप्रकाशामध्ये मोठा दोघं पती पत्नी, वशिष्ठ ऋषी आणि त्यांची पत्नी अरुंधती, दोघे त्या आश्रमात बसलेत. आणि मोठा दगड डोक्यावर घेतला विश्वामित्रानं. आता असंच लपत लपत जायचं आणि एक दगड वशिष्ठ ऋषीच्या डोक्यात घालायचं आणि त्याला जाग्यावर नष्ट करायचं. केवढा क्रोध हो, केवढा क्रोध! किती उच्च पात्रतेला पोचलेले साधू, पण किती राग त्याच्यामध्ये. दगड डोक्यावर आहे, असं कंपाऊंडच्या बाजूनं विश्वामित्र ऋषी चाललेत आणि कंपाऊंडच्या आतमध्ये दोघं पती पत्नी बसलेत. आणि त्या काळामध्ये वशिष्ठ ऋषी आपल्या पत्नीला अरुंधतीला म्हणालेत, खरंच विश्वामित्रानं फार तपश्चर्या केली. विश्वामित्रानं फार तपश्चर्या केली आणि तो आज राज ऋषी राहिला नाही, आज तो ब्रह्म ऋषी झालाय. एवढी उग्र तपश्चर्या करणारा क्षत्रिय कुळात दुसरा कोणी नाही, आज तो ब्रह्म ऋषी झाला. आणि आता मला ज्यावेळेस विश्वामित्र भेटेल ना, मी त्याला या ब्रह्म ऋषीच असं म्हणेन. हे ऐकायला कोण? विश्वामित्र. आलते कशाला? मारायला. आलते मारायला. ऐकायलेत विश्वामित्र. ज्यावेळेस आपली स्वतःची प्रशंसा स्वतःच्या कानानं ऐकली, त्यावेळेस विश्वामित्रानं ती जे दगड वशिष्ठाच्या डोक्यात टाकायचा ते दगड जाग्यावर फेकून दिला आणि पळत गेले आणि साष्टांग दंडवत त्याच्या चरणावर घातला. आणि मग वशिष्ठ ऋषी म्हणतात या ब्रह्मर्षी. मग विश्वामित्र म्हणले नाही महाराज, मला राज ऋषीच म्हणा. तुमचे एवढे मुलं मारले तरी तुम्ही माझ्या माघारी माझी प्रशंसा करतात, याचा अर्थ तुमच्या अंतःकरणात आणखी क्रोध नाही. आणि त्यावेळेस या दोन ऋषीचा वाद तिथं संपला. हे दोन ऋषी. आता वशिष्ठ हे कुरुवंशाचे कुलगुरू आणि तिथं वर्णन चालले वशिष्ठ ऋषीच्या शिष्याचं. अर्थातच तिथं होते विश्वामित्र. विश्वामित्र म्हणजे याच्या शिष्याचं वर्णन. राग आला त्याला, म्हणजे मी याला फसवितोच.
एवढा सत्यवादी आहे का? आणि ते विश्वामित्र ऋषी रात्री राजा हरिश्चंद्राच्या स्वप्नात आले. स्वप्नामध्ये हरिश्चंद्र राजा हरिश्चंद्रानं सर्वस्व दान दिलं. आता मला सांगा, स्वप्नीचे चेईले जाईल लया. स्वप्न सत्य आहे का? सत्य नाही. स्वप्न भास आहे का? स्वप्नातलं प्रत्यक्ष होतंय का? तरी पण काही माणसं स्वप्नाला इतकं घाबरतात. एवढं का घाबरायचं स्वप्नाला? हो, चेवून या पाहिजे तर काहीच नाही. स्वप्नातला राजा झाला ना, मग सकाळी तिथं जागा उठून पाहिलं तर आपण तुम्ही तर बेडवरच आहे. मग तशा प्रकारानं इथं विश्वामित्रानं स्वप्नात गेले, दान मागितलं, राजा हरिश्चंद्रानं दिलं. आणि मग सकाळी उठल्याच्या नंतर मग राजा हरिश्चंद्राला ते स्वप्न आठवलं. विश्वामित्रा ऋषीला बोलवलं, म्हणले हे राज्य माझं मी तुम्हाला स्वप्नात दान केले. स्वप्नात केलेलं दान हे आता प्रत्यक्ष घ्या. हे तर त्याच्यासाठीच आलेले होते. प्रत्यक्ष दान दिलं. आणि दान दिल्याच्या नंतर मग राजा हा विश्वामित्रानं सांगितलं, आता या राज्यावर अधिकार तुझा नाही, मला दक्षिणा दे. दक्षिणा दे म्हणलं, तिजोरीमध्ये जाऊ लागले. म्हणजे तिजोरीला हात लावायचा नाही. ती राज्य दान दिलं की तिजोरी कोणाची आहे? राज्याची. आता या तिजोरीवर तुझा अधिकार आहे का? नाही. मग दक्षिणा आता तुझ्या कमाईतून दे. दक्षिणा मागायलेत पुन्हा, दक्षिणा कमाईतून दे. मग आता कमाई कोणती करायची? म्हणजे स्वतःला विक. एवढी अवस्था, एवढा सत्यनिष्ठ जगात आणखी राजा नाही. म्हणून रघुवंशाची अवस्था कशी आहे? रघुकुल रीत सदा चल आई, प्राण जाए परिबचन न जाए. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. स्वतः विकले, पण कोणाला विकलं? स्वतःला. डोंब्याच्या घरी गेले आणि डोंब्याच्या घरी जाऊन मडे जाळायचं काम याच्याकडे लागलं. राजा असून हरिश्चंद्र तारा राणी, वाहे डोंबा घरी पाणी. डोंब्याच्या घरी पाणी भरायचं, मडे जाळायचं काम हरिश्चंद्रानं. आणि तेवढ्यामध्ये तारा राणी विकणार. पण एका ऋषीनं मात्र तिला विकू दिलं नाही. त्यांनी आपल्या आश्रमात त्यांना सांभाळलं. कालांतरानं राजा हरिश्चंद्र तिकडंच आहे. तीन वाटायला लागले. किती दुःख ओढवलं. फक्त बोले तैसा चाले. फक्त जसं बोललं तसं वागणार आणि चालणार असा व्यक्ती राजा हरिश्चंद्र. मग आता राज्य गेलं, काम इकडे करावं लागले. पत्नी एका ऋषीकडे. एके दिवशी लहान मुलगा हरिश्चंद्र फुलं आणायला गेला बगीच्यामध्ये. लेकरासोबत खेळता खेळता फुलं आणता आणता सर्पदंशानं मरण पावला. एकुलतं एक लेकरू तेही गेलं. स्वतःची अशी अवस्था झाली. तर विचार करा, लेकराची अंत्यविधी करायला राजा हरिश्चंद्राची पत्नी काशीच्या घाटावर लेकराला घेऊन गेली. काशीला आजही तो घाट प्रसिद्ध आहे, डोंब्याचा घाट. त्या घाटावर घेऊन गेली तर तिथं राजा हरिश्चंद्र. रात्रीच्या वेळेला गेली, स्वतः लाकडं जमा केली. तिथली मेढ्याची पडलेली लाकडं तरी कोणते आणली आणि अग्निदहन करणार. तितक्यात राजा हरिश्चंद्रानं आवाज दिला, कोण आहे तिथं? कोण आहे म्हणल्याच्या नंतर, कारण परवानगीशिवाय तिथं जाळायला परवानगी लागते. तर तिनं पाहिल्याच्या नंतर पाहिल्या राजा हरिश्चंद्राला ओळखलं. राजा हरिश्चंद्रानंही ओळखलं.
पण राजा हरिश्चंद्राला तिने विनंती केली, मी तुमची पत्नी मला म्हणू नको, आज तू माझी पत्नी, अधिकारच मानायचा नाही ना, कारण पत्नी जर मला म्हणाली तर मला तुला सांभाळायचा अधिकार असते, ते अधिकार मी गमावला, म्हणून पती म्हणायचा अधिकारी मी नाही. ठीक आहे म्हणले, तरी काही हरकत नाही, पण असं मी जाळू देणार नाही, इथला कर आहे तो कर द्यावा लागत आहे. म्हणजे माझ्याकडे काही नाही. म्हणजे 1.25 किलो तांदूळ आणि 1.25 मीटरची कपडा मालकाला आणि तांदूळ आम्हाला. तांदूळ सोडतो पण कपडा द्यावा लागेल, कारण कपडा कोणाला द्यायचा आहे? मालकाला. मग मालकाला द्यायचं तेवढं सोडतो, एवढी ज्याच्यामध्ये, तरी ते दिलं तर मी अंत्यविधी करू देईन, नाही तर नाही. एवढी ज्याच्यामध्ये एकनिष्ठता आहे. त्या राजा हरिश्चंद्राला गौतम ऋषी भेटले, आणि गौतम ऋषी भेटल्याच्या नंतर गौतम ऋषीला नमस्कार केला राजा हरिश्चंद्रानं, आणि दुःखातून निवारण होण्यासाठी काय उपाय करू. तर त्यावेळेस गौतम ऋषीनं सांगितलं, राजन, श्रावण वद्य पक्षातील अजा नावाच्या एकादशीचं व्रत कर. ही एकादश व्रत निवारक, दुःख निवारक, पीडाहरण करणारी अशी ही शक्ती या एकादशी व्रतामध्ये आहे. आणि जर तू एकनिष्ठेनं, भावनेनं ही या एकादशीचं व्रत केलं तर तुझ्या मागली सगळी पीडा नष्ट होईल. त्याच राजा हरिश्चंद्रानं एवढ्या दुःखामध्ये या एकादशीचं व्रत केलं योगायोगानं, आणि ज्या दिवशी एकादशीचं व्रत पूर्ण झालं त्याच दिवशी प्रत्यक्ष त्याच्यासमोर मेलेला मुलगा जिवंत झाला. ताराराणी त्या ठिकाणी आली, प्रत्यक्ष भगवान नारायणाला तिथं प्रगट व्हावं लागलं, आणि गेलेलं राज्य वैभव पुन्हा राजा हरिश्चंद्राला प्राप्त झालं. ही अशी एकादशी व्रताची कथा भगवान श्रीकृष्ण परमात्मा राजा धर्माला सांगायले. अशी पवित्र, पावन, पुण्यकारक, स्वतःचा आणि सर्व जगाचा उद्धार करणारी व्रतकथा म्हणजे एकादशी व्रत आहे. म्हणून आजची झालेली ही व्रतकथा भगवान श्रीकृष्णाच्या चरणी समर्पण करून सेवेला पूर्ण करा. कृष्णार्पणमस्तु. गोपाल कृष्ण भगवान